हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राज्यभरात सुरू आहे। परंतु या अभियानाचा ठाणे रेल्वे स्थानकात फज्जा उडाल्याचं समितीकडून करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यातच पर्दाफाश झालाय। यावेळी समिती पदाधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी स्थानक परिसराची वरवरची स्वच्छता केलीये, मात्र पाणपोई हिरकणी कक्षातील गैरसोयींमुळे अभियान फसल्याचं चित्र होतं। एसटी स्थानकाचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एसटी कडून राज्यात 23 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आलं आहे। यामध्ये स्थानकांचं सुशोभीकरण, स्वच्छता, अत्यावश्यक सुविधा, पिण्याचं स्वच्छ पाणी, विविध माहितीचे फलक, स्पीकरवरून प्रवाशांसाठी उद्घोषणा, आसन व्यवस्थेचाही समावेश आहे। अशा स्थानकाला समितीकडून भेटी देताना गुण दिले जातात। याच अनुषंगानं समितीकडून बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक, वंदना आणि खोपट बस स्थानकांची पाहणी करण्यात आली। यावेळी बस स्थानकावरील सुविधांचा फज्जाही दिसून आला। याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला। कडक उन्हाचे दिवस सुरू असल्यानं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते, मात्र स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। जुनी पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांना पाणी देखील विकत घ्यावं लागतंय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। चीनकडून वारंवार भारतीय सीमांवर अतिक्रमण होत असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की चीन आपल्याला न सांगता भारतीय भूमीवर कब्जा करत आहे। ही तीच भूमी आहे जी 1947 साली आपली म्हणून जगासमोर जाहीर केली गेली आहे। चीन जर त्या गावांना आपली नावं देणार असेल तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आघात आहे। आपण याचा जोरदार निषेध नोंदवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। आव्हाड यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यावरही तीव्र टीका केली। जगातील प्रमुख राष्ट्रांच्या मदतीनं पाकिस्तानला कर्ज दिलं जात आहे। हेच पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र बनलंय। ओसामा बिन लादेन कुठे सापडला हे जगानं विसरू नये असंही त्यांनी सांगितलं। भारतामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांचे धागेदोरे आजही पाकिस्तानमध्ये सापडतात। अशा राष्ट्राला युद्धाच्या काळात मदत करणं ही दहशतवादाला आर्थिक मदत देण्यासारखं आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला। IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल। IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी रक्कम भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली जाईल हे आपण विसरू नये। भारतानं यावर तात्काळ आणि ठाम आक्षेप नोंदवला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं। चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण करून, आक्रमण नाही म्हणता येणार पण भारतीय भूमी ताब्यात घेत सुटलाय। हे काळजी करण्यासारखं। जी भूमी 1947 साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते, तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आक्षेपार्ह आहे आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे। IMFने पाकिस्तानला $1 बिलियन दिलेले आहे। त्यामध्ये IMFने असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे। पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे, दहशतवादाला पोचतंय।
अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसामा बिन लादेन कुठे सापडला, अबोटाबाद कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये, त्याचे धागेदोरे कुठे सापडतात, पाकिस्तानमध्ये. एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना IMFने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे आक्षेपार्ह आहे. त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदवायला पाहिजे. हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत, आमच्याच लोकांना मारण्यासाठी. विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा. आगी या अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात. म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कूलच्या वतीनं अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. शाळा ही अनेकदा गर्दीची ठिकाणं असतात, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं असतात. यामुळे त्यांना आगीच्या धोका जास्त असतो. आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो, ज्यामुळे मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे. याच हेतूनं सरस्वती शाळेच्या वतीनं गुरुवारी शाळेच्या आवारात कर्मचारी, शिक्षक यांच्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत इमारत कशी रिकामी करायची, अग्निशामक मार्ग ओळखणं, बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणं आणि आग लागल्यास काय करावं याबाबत निनाद चित्र यांनी प्रात्यक्षिकेद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं. यावेळी शाळेचे विश्वस्तही उपस्थित होते. आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये या ज्या ग्राउंड+6 बिल्डिंगमध्ये रेराच्या नियमाप्रमाणे अग्नी प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणू अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली. आणि हे जे चित्रे सर आहेत यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे, काय ट्रीटमेंट करायची आहे, पाणी कसं मारायचं आहे किंवा जे आगीचे जे छोटे पाईप्स असतात ते फोडून आग कशी विझवायची, अशी अनेक प्रात्यक्षिकं दाखवली. आमची ही ग्राउंड+6 बिल्डिंग पूर्णतया अग्निशमनसाठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिकं आम्ही वर्षातून साधारण 1 किंवा 2 वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणं तसंच डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणं सामंजस्यानं मिटल्यानं त्यातील कुटुंबियांना आणि वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अत्यंत जुनी, वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली 5 वर्ष, 10 वर्ष, 20 आणि 30 वर्ष जुनी असलेली एकूण 318 प्रकरणं निकाली काढण्यात यश मिळाले. मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये 2,02,00,000 रुपयांची तडजोड झाली. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 131 प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली. एकूण 14,40,38,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे 137 प्रकरणं निकाली काढण्यात आली. यामध्ये 39,24,41,133 रुपये रकमेची तडजोड झाली. वैवाहिक वादाच्या एकूण 61 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट करण्यात आला. त्यापैकी 10 प्रकरणांमध्ये पती पत्नी एकत्र नांदावयास गेली. धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित 685 प्रकरणं निकाली काढून त्यामध्ये 10,77,673 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली.
किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 21,409 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम 1,05,49,000 रुपये जमा केली. प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यूची दाखलपूर्व 60,409 प्रकरणं निघाली. त्यामध्ये 2,10,68,967 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली. ठाणे शहरात भाजप शिवसेना शिंदे गटाच्या जनता दरबारावरून राजकारण रंगलं असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटानं ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केले. बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जेव्हा आपण नगरसेवक होतो तेव्हा आठवड्यातील 4 दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो, परंतु एका आमदाराच्या पोटदुखीनं महापालिकेतील गटनेत्यांची कार्यालये बंद झाली. परिणामी यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता असंही त्यांनी सांगितलं. या आमदारानं तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यातून कार्यालय महापालिकेनं बंद झाल्याचे आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता केला. पुढील आठवड्यात बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक असून या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यात कळव्यातील 25,000पेक्षा जास्त घरांना मालमत्ता कर नाही, त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही मुल्ला यांनी सांगितलं. दरम्यान यापूर्वी भाजपकडून वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेच्या वतीनं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे जनता संवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्या पाठोपाठ अजित पवार गटानंही जनसंवाद सुरू केलाय. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार बुधवार आणि शुक्रवारी आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्याला बुधवारी महापालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात जागा भेटू शकते. त्यानुसार बुधवारी मुंब्रा कौसा कळवा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं यावेळी नजीब मुल्ला यांनी सांगितलं. मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत. तर लोकांची कामं हे कंटिन्यूस प्रोसेस आहे, होत राहतात. आमच्या तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं की जे प्रश्न असतील आपले शहरी भागातले, ठाणे महापालिकेच्या हद्दीतले, आपण कधी पण स्वर्गवासी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा जो हॉल आहे तिथे पहिल्या मजल्यावर आपण 2 ते 6 मध्ये कधी पण येऊ शकतात. आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्परे सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की देवाने आपल्याला नशीब दिलेले आहेत, 1 लाखाच्या मताने तुम्हाला निवडून दिलेले आहेत. तर जसं आमचं जनसंवाद असतं प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत, कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे न बघता मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन आपण लोकांची कामं करायला पाहिजे. आपल्याला देवाने दिलेला ते नशीब आहेत, तुम्हाला त्या पदावर बसवलं, तुम्ही पण करावं. तुम्ही पण 4 लोकांची कामं करावी. आमचा हातभार लागेल. शिवसेनेनी करावी, भाजपनी करावं, प्रत्येकाने करावं. हे या कामासाठीच आम्ही निवडून येतो. मोठ्या हृदयाने काम करावं. फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी. सर, तुम्ही म्हणालात की लोकांची कामं करावी, तुम्ही पण